पद्धतीने खेळतोय ते पाहायचं आहे. त्वरित दोन्ही संघाचे 12 खेळाडू पाठवायचे आहेत त्वरित कॉम बॉक्समध्ये. हा जो सामना आहे तो 3 षटकांचा आहे. एक पॉवर प्ले आहे. स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो आसिफ आहे आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे ईशान आहे. जिशान बघूया जिशानचे लढते की नीत ओ देखना है. आणि गोलंदाजी धुर्रा सांभाळतो तो म्हणजेच किरण. सूर्याची किरणे इथं तेज झालेले आहेत, मात्र हा किरण इथं तेज रफ्तार करतोय की नाही ते पाहायचं आहे मित्रांनो. मॅच सुरुवात होते मित स्पोर्ट कवाड आणि मतीन स्पोर्ट महापुली या दरम्यान. चेंडू द्यायचं आहे. चला मित्रांनो जाऊया सामन्याकडे. जो सामना आहे तो म्हणजे स्मिथ स्पोर्ट कवाड आणि मतीन स्पोर्ट महापोली. 3 षटकांचा हा खेळ. पहिला षटक टाकण्यास सज्ज होतोय तो म्हणजेच किरण मडवी. पहिला चेंडू रिव्हर्स शॉट, मात्र शॉर्ट टर्मॅनच्या रिझनमध्ये हा चेंडू जातोय. एक धाव मात्र पूर्ण करतोय. रिव्हर्स शॉट खेळला होता मात्र एक धाव इथं असे पूर्ण करतोय. संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. स्ट्राईक मिळते ती जिशानला. बघूया जिशान कशा पद्धतीने आपला अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होतोय आपला तेज तर्रार. किरण पुढचा चेंडू टाकण्यासाठी. सगळा चेंडूचा जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. जबरदस्त व्हेरिएशन पाहायला मिळालं. पहिला चेंडू जो होता तो स्पीडमध्ये टाकला होता, त्याच्यानंतर थोडासा धीमी गतीचा हा चेंडू हतलला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा सज्ज होत आहे आपल्या लयमध्ये आपल्या मार्गावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी किरण. शॉर्ट चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू शरीरावर आदळतोय आणि लेगबॉक्सचा इशारा पण सुद्धा येतोय. एक धाव मात्र इथे मिळते. एकदा नाही, संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 2 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय आपल्या मार्गावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी किरण. मात्र स्ट्राईक रोटेट इथं होते. असिप येतोय स्ट्राईकवर. बघूया लेफ्ट हँडेड फलंदाज आहे, कशा प्रकारे या चेंडूवर खेळून काढतो ते पाहायचं आहे. बोलतो चेंडू सॉंग करतोय. चेंडूला पाठवून दिले मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करतोय. एक से ज्यादा कुछ नाही. एक धाव तिथं मिळते. एक धावने संघाची धावसंख्या रोटेट होते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 3 धावा इथं झालेल्या आहेत. आतापर्यंत 4 चेंडू इथं टाकून झालेले आहेत आणि 3 धावा फक्त दिलेल्या आहेत. पुढं सज्ज होतोय. आता मात्र एक जबरदस्त चेंडू हतल होता. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण खाली, मात्र जीवनदान देतो. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद इथं मिळतो फलंदाजाला. तोपर्यंत 2 धावा इथं अर्जित करतायत फलंदाज जिशान.
थोडीशी चुकी केली होती आणि चुकीला माफी नाही आहे असं म्हटलं जातं. आणि तेच 2 धावा इथं अर्जित करतात फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 5 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय किरण मडवी पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता माझा चेंडूला फोर्स केलाय. चेंडू येतो वाईट लॉंगांच्या रिझनमध्ये एका टप्प्याने कलेक्ट करतोय विकी. मात्र एक धाव इथं मात्र पूर्ण करतोय. तर एक से ज्यादा कुछ नाही, कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं विकी म्हात्रे यांनी. एक धाव इथं पूर्ण करताना दिसते. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 6 धावा इथं झाले. तर पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे मित्रांनो. आणि पहिल्या षटकाचा विचार केला आपण तर फक्त आणि फक्त 6 धावा झालेल्या आहेत मतीन स्पोर्ट महापुली या संघाच्या. तर पुन्हा एकदा मी स्वागत करतो मित्रांनो. खरोखरच कुठेतरी एक न्यायाचं भंग इथं केलेलं आहे मतीन स्पोर्ट महापुली या संघानं. बालावर जो खेळाडू आहे त्यांनी ड्रेसिंग व्यवस्थित केली नाही आहे. त्याच्यामध्ये 2 धावा समस्फोट पॅनल्टी नाही आहे. तर मित्रांनो एक षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. एक षटकाचा विचार केला आपण तर आसिफ यांनी 2 धावा केल्यात आणि जिशान यांनी 2 धावा केलेल्या आहेत. आणि लेगबाईचा आपण विचार केला तर 2-2 धावा आलेल्या आहेत म्हणजे 6 धावा इथं झालेल्या आहेत. पहिला षटक संपलेला आहे. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे तो म्हणजेच अतुल येतोय. चांगला चेंडू होता. चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. एक धाव मात्र इथं पूर्ण करतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र इथं करतोय जिशान. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 7. मित्रांनो बघा कुठेच मोठा फटका इथं मारून देत नाही. एक काय गोलंदाजी होते. किरण मडवी यांनी चांगली गोलंदाजी केली. त्यांच्या पायावर पाऊल ठेवून अतुल हा चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण जे आहे ते सजवलेलं आहे. तर आपण जाळा जो म्हणतो खाडीमध्ये गेल्यानंतर आपण जाळा पसरतो त्या जाळ्यामध्ये मासा अडकतोय की काय ते पाहायचं आहे. आता मात्र शॉर्ट चेंडू होता. पुल करायचा होता. बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाहीये. शेपमध्ये चेंडू जातो. एक धाव पुढे करतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि इथे येस नो वेटचं समीकरण इथं बिघडलेलं आहे आणि पहिला झटका लागतो मतीन स्पोर्ट महापुली या सगळा. जाऊया आपण या डीजे कडे. मित्रांनो नवीन फलंदाज येतो तो म्हणजेच कॅप. बघूया कॅप आता मात्र आसिफची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे. आसिफ जोपर्यंत आता बघितलं आपण तर 3 धावा करून बाद झालेल्या आहेत. मात्र कॅप बघूया आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतोय का नाही ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज अतुल. मोठा रडप. आता चेंडूला फोर्स केला. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जात नाही कारण डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक से ज्यादा कुछ नाही आहे. चांगलं रोखून ठेवलेलं आहे. खरोखरच एक ट्रॉफिक जाम आपण मग भिवंडीमध्ये होते तशीच इतर रनांची ट्रॉफिक जाम झालेली आहे. धावा आपण पाहिल्या तर फक्त आणि फक्त 9 धावा झालेल्या आहेत.
मोठा फटका जो आहे तो मारून देत नाहीये गोलंदाज. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी अतुल. शपल क्रॉस झालेला होता, जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय व्हेरिएशन पाहायला मिळते, काय गोलंदाजी करतात, खरोखर जबरदस्त गोलंदाजी करताना अतुल. पुन्हा सच्च होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी अतुल. फुलटो चेंडू सॉंग करतोय, जबरदस्त चेंडू दिला होता आणि एकदम कडक शॉट ज्याला आपण म्हणतो तो शॉट इथं पाहायला मिळतो. जाऊया आपण या फलंदाचं कौतुक करण्यासाठी डीजे कडे. तर या 6 धावण्या संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 15 धावा झालेल्या आहेत. वाघाच्या समोर जर आपण शिकार टाकली तर खरोखरच तो डरकाली तर फोडणारच आहे आणि ती डरकाली खरोखरच फोडली जाते जिशानने. पुढं सज्ज होत आहे अतुल पुढचा चेंडू टाकण्यासाठी जिशानला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, एक धाव मात्र पूर्ण करतायत. एक से ज्यादा कुछ नाही. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 16 धावा इथं झालेल्या आहेत. जय हनुमान खोनी या संघाचे कर्णधार प्रमोदजी सिंगे यांचं आगमन झालेलं या स्पर्धेमध्ये, या इव्हेंटमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर मित्रांनो 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला. 2 षटकाचा आपण विचार केला तर किरण मडवी यांनी 6 धावा दिल्या, तर त्यानंतर अतुल यांनी एक छक्क्याच्या सह्याने 10 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे 16 धावा इथं झालेल्या आहेत. म्हणजे 8च्या सरासरीनं आम्हाला दर्शन सांगतात की धावसंख्या काढलेली आहे. बघूया शेवटचं षटक, हल्दीचं षटक, 30+ षटक, साखरपुड्याचं षटक आणि आपल्या आग्रे भाषेमध्ये बोललं तर कोकवा कोकवीचे षटक. बघूया काय होतंय, काय घडतंय या 7 चेंडूमध्ये, कोण जास्त धावा काढतात की नाही ते पाहायचं आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सन्मान्य शैलेशजी शिंगोळे या मान्यवरांच्या क्रीडानगरीमध्ये आगमन झाले. मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने दादा आपण या मुख्य मंचावर येऊन सन्मानाने स्थानपन्न व्हायचंय. तर धीरज मडवी येतोय, मात्र चांगला पहिला चेंडू होता, चांगला डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होता, मात्र कुठेतरी येस नो वेटचं समीकरण इथं बिघडतंय. बघूया दोन्ही पंच थोडासा बातचीत करतात आणि एक इशारा देत आहे. तर चांगला चेंडू होता, डॉट चेंडू जातोय, कारण कलेक्ट केल्यानंतर एस टी रक्षकने स्टंपिंग केला होता. पुन्हा एकदा सज्ज होतोय धीरज मडवी पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे जिशान आतापर्यंत चांगलं योगदान दिलेलं आहे. बघूया या चेंडूवर काय करतोय हा फलंदाज ते पाहायचं आहे. सफल क्रॉस झालेला जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही आहे. पंचांकडे थोडंसं बघतात काय हा चेंडू वाईट आहे, पण नाही नकार दिलेला आहे, कारण तीक्ष्ण अशी नजर ठेवलेली पंच विनोद सर. डॉट चेंडू जातोय, पुन्हा एकदा सज्ज होत आहे आपल्या लयमध्ये पुढचा चेंडू टाकण्यासाठी अतुल. धीरज आहे, खोदून काढलेला इलेक्ट्रिक प्रसार चेंडू हवेत आहे आणि एका टप्प्यामध्ये चेंडू होतोय गोल, चौकारासाठी जातोय, येतोय चौकार.
सन्माननीय शैलेशजी शिंगोळे पंचायत समिती सदस्य ह्या मान्यवरांच्या या नगरीमध्ये आगमन झालेले विनंती करतो पुनश्च दादा आपली जागा ही मुख्य मंचावर आहे. आपण या मंचावर येऊन अगदी सन्मानाने स्थानपन्न व्हायचं आहे. शैलेशजी शिंगोळे आणि प्रत्येक टुर्नामेंटला विशेष सहकार्य त्यांच्याकडून आम्हाला लाभलेलं असते. तेच आमचे मान्यवर शैलेशजी शिंगोळे या मान्यवरांचं इथे आगमन झालं. मी विनंती करतो पुनश्च आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. चला मान्यवरांचं मी स्वागत करतो या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये. तर चला तुमची जी जागा आहे ती दर्शकामध्ये नाही आमच्या मनामध्ये मंचवर राहायचं आहे, चाणा पण व्हायचं आहे प्लीज. तर धावतच्या स्वरूपात एक बाद झालेला आहे, मात्र 2 धावा इथं अर्जित झालेल्या आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 22. तसेच त्यांच्या समवेत सुरेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालं आहे. मेनपण खोणी ह्या 2 मान्यवरांचं ह्या क्रीडानगरीमध्ये आगमन झाले आहे. या चषकामध्ये आपले मनपूर्वक अभिनंदन विनंती करतो दोन्ही मान्यवरांना. आपण अगदी सन्मानाने आमच्या मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. ते तर्रार हा चेंडू होता, समजला नाहीये फलंदाजाला आणि यष्टीरक्षकला सुद्धा समजलं नाहीये. चेंडू जातोय बाईच्या स्वरूपाने 4 धावांसाठी. लाईफ सारा नशिबाचा खेळ जगात चालतोय पैसा. संख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे सन्माननीय आमचे मान्यवर नितीनजी बागल आमच्यापासून रजा घेत आहेत. पुन्हा आपण त्यांना संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहणारच आहेत. अगदी वेळात वेळ काढून आमच्या चषकाची शोभा वाढवण्यासाठी आला. आपले मनापासून आभार. आपल्यापासून ते रजा घेत आहेत. दोन्ही आज समांतराल झालेले आहेत. तर वाईटचा इशारा तो पंचांकडून. 1 धावने भर पडले, संघाची धावसंख्या होते ती 27. पुन्हा सज्ज होतोय धीरज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता चांगला चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न, पुन्हा तोच इशारा येतोय आमच्याकडे. बाजूला वरतात पंच, वाईटचा इशारा येतो. अजून 1 धावाने भर पडलेले, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 28. सन्माननीय शैलेशजी शिंगोळे त्यांच्या समवेत सुरेशजी पाटील ह्या मान्यवरांच्या मुख्य व्यासपीठावर आगमन झालं. या चषकामध्ये पुनश्च आपले सहर्ष स्वागत. जाऊया मैदानमध्ये. हे जे लागते आणि झेलबादच्या स्वरूपात अजून एक हादरा बसतोय मतीन स्पोर्ट महापुली या संघाला. जाऊया आपण डीजेकडे. तर मित्रांनो 28 धावा इथे झालेत आणि 29 धावांचं आव्हान असणार आहे मिड स्पोर्ट कबड्डी या संघाला काढण्यासाठी. बघूया या सामना जिंकण्यासाठी. तोपर्यंत आमच्या कॉम बॉक्समध्ये चेंज होतोय. आमचे मांजरेकर सर येत आहेत. ओव्हर टू मांजरेकर सर. अनेक अनेक धन्यवाद प्रमोदजी पाटील सर. चालू असणारा सामना आपण पाहतो. एका बाजूला मतीन स्पोर्ट महापोली तर एका बाजूला मिथ स्पोर्ट कवाड. या संघातील जो विजय संघ होईल त्याला लगेचच जय बजरंग पॉवर सेलार संघासमोर खेळायचं आहे. तर 3 षटकाची समाप्ती, 3 षटकाचा हा सामना आपण बघितला. एक इनिंग समाप्त झाले आणि या 3 षटकामध्ये मतीन स्पोर्ट महापोली या संघाने धावा जमा केल्या आहेत 28. 29 धावांची आवश्यकता आहे.
18 चेंडू आणि 29 धावा कशा पद्धतीने जमा करेल टीम मित स्फोट कवाड हे पाहावं लागेल. कारण हे सुद्धा विसरून चालणार नाही. मतीन स्फोट मापोली या संघाकडे एक धारदार गोलंदाज सुद्धा आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे मापोली. हॅलो हॅलो. चला सलामीचे फलंदाज टीम कवाड आपण लगेच पाठवायचे आहेत. दोन्ही पंच सज्ज आहेत. आमचे गुणलेखक दर्शन जाधव सज्ज आहे. आमचे लाईव्ह आरटी रुपेश ठाकरे सज्ज आहेत. आमचे डीजे मॅन प्रणित माली सज्ज आहेत. मी रवी मांजरेकर सज्ज आहे. सर्व काही सज्ज आहे. फक्त कमी आहे फलंदाजांची. टीम कवाड आपले सलामीचे 2 बॅटर लगेच पाठवून द्या. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहता आयोजक एकविरा ग्रुप खोणे संकेत उर्फ गोट्या पाटील व अक्षय बागल स्मृती चषक 2025 सुंदर असं स्पर्धेचं आयोजन केलेले आहे. आई एकविरा ग्रुप खोणे आणि ग्रामस्थ मंडल खोणे या आयोजकाने. सलामीचे 2 फलंदाज करण्यासाठी खेळपट्टीवर आलेले आहेत. थोडीशी चेंडूची आधी पाहणी करतायत. कारण MRI या कंपनीचे चेंडू आपण इथे वापरण्यात आलेले, त्याच्यामुळं फलंदाजी करताना ना थोडासा दमकश होते फलंदाजांची. परंतु तुम्ही जर टायमिंग व्यवस्थित साधलं ना तर चेंडू नक्कीच सीमारेषे बाहेर जातोय. आपण काल एक धडाकेबाज फलंदाज बघितला, रत्नराज भोईर. काय फलंदाजी केली होती कालच्या दिवसामध्ये. त्यांनी पूर्ण दिवस गाजून सोडला होता. पहिला सामना केला, पहिल्या सामन्यामध्ये 25 धावा फटकावल्या त्या. दुसऱ्या सामन्यामध्ये अर्धशतक 58 धावा आणि तिसऱ्या सामन्यामध्ये 27 धावा आणि एकूण त्यांनी गोलंदाजी करताना सुद्धा त्यांनी 7 गडी बाद केलेत. म्हणजे अष्टपैलू खेळाडू कसा असावा तर तो रत्नराज भोईर सारखा असावा. आणि त्यांचा काल सन्मान सुद्धा त्यांच्या वडिलांच्या शुभ हस्ते करण्यात आला होता. मतीन कोतकर आणि मतीन याच नावाने हा संघ खेळला जातोय. फरहान कोतकर यांचे सुपुत्र मतीन कोतकर. आणि फरहान कोतकरचं हे मैदान फेवरेट होतं. काय ते फ्लॅट षटकार त्याच्या बॅटमधून या मैदानावर आम्ही बघितले त्या काळामध्ये. जबरदस्त असा हा अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकताना त्यांचा सुपुत्र मतीन कोतकर पहिली षटक हाताळण्यासाठी आलेले. स्ट्राईकवर वैभव सांबरे, नॉन स्ट्राईक किरण माडवी. पहिला चेंडू उजव्या ष्टीच्या खूप बाहेर. पंच आमच्याकडे वलतात, इशारे करतायत. गोलंदाज मतीन याला दंडित करतायत. हा चेंडू वाईट आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल मतीन याला. पहिल्या चेंडूवर अतिरिक्त धावेने अकाउंट ओपन झालंय मित स्फोट कवाड संघाचं. याच्यानंतर होणारा सामना मित्रांनो या संघातील विजय संघ आणि जय बजरंग पॉवर सेलार. हा सुद्धा सामना 3च षटकांचा राहील. आपण पाहता विशेष सहकार्य आम्हाला लाभलेले मोहन पांडुरंग बागल, तसेच सचिन दत्ता शास्त्री, हरिभक्त पारायण, रंगनाथ बुवा शिंगोळे, त्याच्यानंतर विलास शामराव केणे, सुरेश
वाळकू पाटील या मान्यवरांकडून आम्हाला विशेष असे सहकार्य लाभलेले आहे. तसेच शैलेश शिंगोळे ह्या मान्यवरांचं सुद्धा या स्पर्धेला विशेष असे सहकार्य लाभलेले आहे. तुमचे मनापासून आभार. खूप वेळ जातोय. पहिला चेंडू वाईट हाताला अतिरिक्त रूपाने अकाउंट ओपन झाले. कवाड संघाचं धावसंख्या झालेली 1 धावांची आवश्यकता 29. आता मात्र 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. विकेटची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक जर आपण मारता तर एवन जोडी विजय पाटील आणि हेमंत बागल यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. खूप चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्ह क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका मानला जातोय आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडूने हुलकावून दिल. चेंडू सीमार से बाहेर दणदण करत आला हा दर्जेदार चौकार. त्याला चेंडूने हुलकावणी दिली. चेंडू सीमार से बाहेर गेला चौकार आणि चौकाराने धावसंख्या वाढली. धावसंख्या झालेले 5. थोडा वेळ हवेत चेंडू आहे. दुसऱ्या चेंडूवर लगातार दुसरा वार आलाय हा चौकार. 4. आता वैभव सांबरे आणि पूर्णपणे सूत्र हातात घेतल्यात. 2 चेंडूचा खेळ गेला. 2 चेंडूमध्ये धावा केल्या आहेत 8. संघाची धावसंख्या झालेली 9. तर पहिला चेंडू वाईट हाताळला होता मतीने. आमच्याकडे वळतायत उजव्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा दंडित करतायत गोलंदाज मतीने आला. एका धावाने वाढ. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. धावांची आवश्यकता 29. पहिले षटक चालू. 3 षटकाचा सामना. बॅटची काढा होती परंतु जीवनदान कोणाला दिलाय? वैभव याला. एसटी रक्षकाकडून ही चुकी. आणि क्रिकेटमध्ये तर मित्रांनो चुकीला माफी नाही. एक छोटीशी चूक तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर काढू शकते आणि तीच चूक झालेली आहे. वैभव सांबरे याचा सोडलाय झेल. पाहूया कशा पद्धतीने तो करतोय खेळ. मतीन राऊंड द विकेटचा मारा करताना मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळेल फक्त न फक्त 1. एका धावाने धावसंख्या वाढलेल्या. धावसंख्या झाल्या 11. पहिले षटक चालू आहे आणि धावसंख्या 11. या षटकातील चेंडू टाकून झाले 4. तसं बघितलं तर हे षटक आता पूर्ण झालं असतं परंतु या षटकामध्ये मतीन कोतकर ह्या गोलंदाजांनी 2 चेंडू वाईट हाताळलेले आहेत. धावा झाल्या आहेत त्या 11. 2 चौकार तर आले आहेत आणि सामना करेल किरण मडवी. पलटी फटका. देखला फटका. चेंडू एका टप्प्याने सीमार से बाहेर चौकार. तुम्ही पलटी फटका मारताना तर मग तुमच्या चेंडूवरची नजर आणि तुमचा टायमिंग योग्य साधायला हवा. लगा तो आबाद नाही तो बरबाद. फाईन लेगच्या दिशेने चेंडू फेकून दिलाय एका टप्प्याने. दुसऱ्या चेंडूवर लगातार दुसरा चौकार. 4. एक षटकाची समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीनंतर टीम कवाड संघाची धावसंख्या झालेली बिनबाद 19. आता चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे फक्त 10. जय बजरंग पॉवर सेलर संघाचा संघनायक आपण सज्ज राहायचे ललित
कारण या संघातील विजय संघ लगेचच खेळणार आहे जय बजरंग पॉवर सेलर संघासमोर. आणि त्याच्यानंतर सामना होणार आहे जय हनुमान खोणे वर्सेस NR बोरपाडा. टफ फाईट सामना आपल्या समोर येतोय. एका बाजूला असेल दक्षत सिंगोले तर एका बाजूला लसणे बिंदास लसणे. मोठा सामना आपल्या समोर येईलच. दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचे. गोलंदाजी मार्कर गोलंदाजाला आसिफ ज्युनियर. वाह वाह भिंगरी शॉट. चेंडू फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. षटकार. जाऊ शकताय. आणि हा विजयाचा शंखनाद करणारा आलाय. षटकार. 6 संघ विजय. टीम मितस्फोट कवाड. तर